हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे विस्कॉसिटी. ओके, विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आहे लिक्विडची. सो याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. यासाठी अंडरस्टँड करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. एक ग्लासमध्ये आपण काय करणार आहे, फर्स्टली एक लिक्विड फिल करणार आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर. ओके, वॉटर फिल केलं आणि आपण काय केलं, नेक्स्ट हनी फिल करणार आहे. अँड देन सॉस किंवा ग्लिसरीन जे थोडंसं जास्त डेन्स असते ते फिल करणार आहे. जेव्हा आपण सपोज वॉटर फिल केलं याच्यामध्ये आणि तो ग्लास आहे तो काय केला, उलटा केला, तर काय होईल की वॉटर इझिली खाली होतं. ओके, दुसऱ्या केसमध्ये काय केलं, हनी भरला याच्यामध्ये आणि ग्लास आहे तो पुन्हा उलटा करून बघितला, तर हनी आहे तो लिटिल बिट स्लोली खाली येईल. तिसऱ्या केसमध्ये जेव्हा ग्लिसरीन तुम्ही भराल त्याच्यामध्ये उलटा करून बघाल तर व्हेरी व्हेरी स्लोली ते खाली येईल. याचा मिनिंग काय आहे, water is a less viscous, honey is more viscous and glycerin is more and more viscous. ओके, सो याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो की विस्कॉसिटी कुणाची जास्त आहे. तर ग्लिसरीनची विस्कॉसिटी इज मोर दॅन हनी अँड विस्कॉसिटी ऑफ हनी इज मोर दॅन वॉटर. ओके, सो याच्यावरून अंदाज येतो. बट आपल्याला त्याचं काय करायचं आहे की डिटेल स्टडी करायचा आहे, विस्कॉसिटीचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फाइंड आउट करायचा आहे. सो आपण त्याचा जो लेयर बाय लेयर फ्लो आहे तो स्टडी करण्यासाठी काय करणार आहे की एक सरफेस एरिया घेतला. सरफेसवरून काय होतं, एक फिक्स सरफेसवरून लिक्विड फ्लो होत आहे बाय लेयर. ओके, लेयरनं लिक्विड फ्लो होत आहे. ओके, त्याच्या व्हॅरियस लेयर आपण इथं ड्रॉ केलेले आहेत. ओके, सो फर्स्ट जी लेयर आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस, स्टेबल सॉलिड सरफेस. ओके, सॉलिड सरफेस स्टेबल आहे आणि ती जी फर्स्ट लेयर आहे ती स्लो स्पीडनं मूव होईल, त्याच्यापेक्षा त्याच्यावरती जरा जास्त स्पीडनं वरती जास्त, म्हणजे टॉपची लेयर आहे ती हायेस्ट स्पीडनं मूव्ह होणार आहे. का बरं असं होईल, कारण जो स्टेबल सरफेस आहे त्याच्यावरची जो लेयर आहे ती कशी असणार आहे, त्याचा आणि सॉलिड सरफेसचं फ्रिक्शन होणार आहे. सो त्याचा स्पीड स्लो असेल, त्याच्यावरती जसं आपण जाऊ तसं स्पीड वाढत जाणार आहे. सो दोन ज्या लेयर्स आहे ज्याच्यामध्ये एक स्लो स्पीड आहे, एक हाय स्पीड आहे, सो याच्यामध्ये काय असणार आहे की रिलेटिव्ह मोशनमुळे काय होणार आहे की एक फ्रिक्शन होणार आहे. याला काय म्हणतो आपण, लिक्विड फ्रिक्शन. आणि ह्याचं डायरेक्शन कसं आहे, अपोजिट असणार आहे. याच्या स्टडीसाठी आपण काय केलं की दोन लेअर घेतले, पी आणि क्यू. सो जी फर्स्ट पी जी लेअर आहे त्याची वेलॉसिटी आहे व्ही आणि लिटिल बिट हायर वेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही आहे क्यू पी या पी या लेअरची. आणि क्यू ही लेअर आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम फिक्स्ड सरफेस, फिक्स्ड लेअर. आणि पी ही लेअर कुठं आहे, एक्स प्लस डी एक्स, स्मॉल डिस्टन्स डी एक्स, एक्स प्लस डी एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आहे. ओके, सो जसं आपण वरती जाऊ, जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं काय होणार आहे की व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. ओके, सो क्यू या लेअरची जी व्हेलॉसिटी व्ही आहे त्याच्यापेक्षा लिटिल बिट जास्त असणार आहे पी या लेअरची व्हेलॉसिटी. सो आपण त्याला म्हणतो व्ही प्लस डी व्ही. आणि याचं जे अपोजिट लेअरचं फ्रिक्शन असणार आहे त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स एफ म्हणणार आहे, किंवा या केसमध्ये त्याला व्हिस्कस फोर्स असंही म्हटलं जातं, विच इज हॅव अपोजिट डायरेक्शन टू द लिक्विड फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन असणार आहे. का बरं असं विस्कस फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स, कारण जे कोणतेही दोन लेयर आहेत त्याची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. जेव्हा दोन डिफरंट व्हेलॉसिटीच्या मटेरियल एकमेकावर मूव्ह होतात तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, फ्रिक्शन फोर्स असतोय इन अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो हा जो फ्रिक्शनल विस्कस फोर्स आहे तो आपण स्टडी करण्या अगोदर जो व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे तो बघूया आपण. व्हेलॉसिटी ग्रेडियंट कशाला म्हणायचं, सो डिफरंट इन व्हेलॉसिटी किंवा चेंज इन व्हेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही मायनस व्ही आणि चेंज इन डिस्टन्स किती वाढल्यानंतर व्हेलॉसिटी किती वाढते याचा जो रेशिओ आहे दॅट इज नोन एज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, सो पी आणि क्यू ए लेअरमधले जे व्हेलॉसिटी डिफरन्स आहे तो किती आहे, डी एक्स कॅन्सल इथं व्ही व्ही कॅन्सल होईल, सो येईल तुमचा डी व्ही बाय डी एक्स. ओके, हे असा प्रकार तुम्ही कशामध्ये शिकलाय, मॅथमॅटिक्सचं डेरिव्हेटिव्ह टॉपिक आहे त्याच्यामध्ये शिकलाय. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स. ओके, दिस इज नोन ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट इज नोन ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ग्रेडियंटचं मिनिंग आहे डिफरन्शियल किंवा डेरिव्हेटिव्ह सुद्धा. सो याच्यानंतर जो नेक्स्ट जो पार्ट आहे आपण विस्कस फोर्स जो आहे त्याचा आपण स्टडी करणार आहे. सो हा जो स्टडी आहे तो न्यूटनने केलेला आहे. सो याला आपण काय म्हणतो, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असंही म्हटलं जातं. सो न्यूटनचे जे फाइंडिंग आहे ते आपण इथं बघणार आहे. न्यूटन फाउंड दॅट एक्सपेरिमेंटल त्याला असं फाइंडिंग मिळालं
हा जो विस्कस फोर्स आहे एफ हा कुणाच्या प्रपोर्शनमध्ये आहे. सो दॅट विस्कस फोर्स इज प्रपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअरची जी एरिया आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आहे. दुसरा हा जो विस्कस फोर्स आहे तो कशाच्या प्रपोर्शनमध्ये आहे. फ्रिक्शनल फोर्स इज प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट dv/dx. हे जे दोन सेपरेट इक्वेशन आहेत प्रोपोर्शनॅलिटी ते काय करू आपण कंबाईन एकत्र करूया. सो वी कॅन राईट ॲज एफ इज प्रपोर्शनल टू ए dv/dx एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, एक कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करावं लागतं. दॅट कॉन्स्टंट इज इटा ए dv/dx. ओके, हे एन सारखं आहे पण वाचायचं कसं आहे इटा. ओके, इट इज ग्रीक सिम्बॉल. सो दिस इज अ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. हा इटा काय आहे, दॅट इटा इज नोन ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काय म्हणतात त्याला, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे याचा आपल्याला युनिट फाइंड आउट करायचा आहे. कसं आपण युनिट फाइंड आउट करू शकतो. सो ए dv/dx आहे ते या साईडला घेतलं ते डिनॉमिनेटरमध्ये येईल. सो एफ डिवाइड बाय ए dv/dx. त्यातलं आपल्याला काय युनिट माहिती आहे, फोर्स आहे न्यूटन डिवाइड बाय एरियाचा आहे मीटर स्क्वेअर. देन dv म्हणजे व्हेलॉसिटीचा आहे मीटर पर सेकंड आणि जो डिस्टन्स dxचा आहे मीटर. सो जे मीटर काय होईल कॅन्सल होऊन जाईल. सो सेकंड आहे ते डिनॉमिनेटरमध्ये ते जाईल न्यूमरेटरमध्ये. सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, दिस इज युनिट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जेवढा जास्त तेवढा काय याची विस्कॉसिटी जास्त. सो याचं सीजीएस युनिट काय येईल, डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. याला पॉइज असंही म्हटलं जातं. ओके, हे सीजीएस युनिट आहे. सो वन डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पॉइस किंवा 1 पॉइस इज इक्वल टू 1 डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, दिस इज अबाउट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, आपलं जे नेक्स्ट आर्टिकल आहे त्याचं नाव आहे स्टोक्स लॉ. ओके, स्टोक्स लॉ स्टडी करण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक सिलेंडर घेणार आहे आपण, लॉंग सिलेंडर, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक लिक्विड फिल करणार आहे. ओके, दिस इज लॉंग सिलेंडर फिल्ड विथ लिक्विड. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला एक सॉलिड ऑब्जेक्ट किंवा मेटॅलिक स्पियर ड्रॉप करायचा आहे. ओके, सो दिस इज अ मेटॅलिक किंवा कोणताही एक ऑब्जेक्ट घेतला, तो काय केला आपण याच्यामध्ये टाकून दिला. टाकल्यानंतर काय होईल की हा विदाउट ऑब्स्टॅकल काय होईल, लिक्विड सरफेसपर्यंत येईल. लिक्विड सरफेसवर आल्यानंतर काय होईल की त्याला ऑब्स्टॅकल होईल, त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होईल. ओके, तिथं अपोजिशन होईल. विस्कॉसिटीमुळे काय होईल की त्याला फोर्स, त्याची व्हेलॉसिटी आहे ते अपोजिशन होईल. ट्रॅव्हलिंग आफ्टर सम डिस्टन्स काय होईल की त्याला काय होईल की अपोजिशनमुळं तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होईल. ओके, अदरवाईज तो काय ॲक्सिलेटेड व्हेलॉसिटीनं मूव्ह झाला असता, बट बिकॉज ऑफ विस्कॉसिटी तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होईल. दॅट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीलाच काय म्हटलं जातं, टर्मिनल व्हेलॉसिटी असंही म्हटलं जातं. ओके, आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो. ती जी व्हेलॉसिटी आहे त्याला काय म्हटलं जातं, टर्मिनल व्हेलॉसिटी. सो ही टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही कशावरती डिपेंड आहे. ओके, आणि विस्कस फोर्स जो आहे अपोजिट डायरेक्शनला तो आपण बघणार आहे. याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे रेनवॉटर जो ड्रॉप असतो तो कुठं क्लाउडमध्ये तयार होतो, रेन वॉटरचा ड्रॉप. ओके, आणि हा ड्रॉप काय होतो की ॲटमॉस्फिअरिक एअरमधून मिडियममधून पास होतो आणि तो अर्थवरती हिट होतो. त्यावेळी काय होतं की अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे त्याला काय करतं की अपोजिशन करतो. त्यामुळे एअरमधून तो पास होताना एका पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अचीव करतो आणि एका टर्मिनल व्हेलॉसिटीतून तो ग्राउंडवरती हिट करतो. अदरवाईज हे जर एअर मिडियम नसतं तर जो ड्रॉप आहे, ड्रॉपची साईज आपण बघितली आणि तो जर हिट झाला ग्राउंडला तो विथ व्हेरी हाय एनर्जी हिट झाला असता, विच कॅन डॅमेज मच मोर लाईफ ऑन द अर्थ. बट बिकॉज ऑफ ॲटमॉस्फिअर त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होते आणि कोणतेही नुकसान होत नाही रेन ड्रॉपच्या पडण्यामुळं. बट जर एअर नसती तर तो खूप हाय व्हेलॉसिटीनं पडला असता विथ व्हेरी हाय एनर्जी. ओके, सो हे जे अपोजिशन विस्कस फोर्स आहे तो व्हेरियस थिंग्सवरती डिपेंड आहे. दॅट इज
त्याला आपण काय म्हणतो की स्टोक्स लॉ असं म्हटलं जातं. काय आहे स्टोक्स लॉ? दॅट विस्कस फोर्स इज डिपेंड ऑन, कशावरती डिपेंड आहे? हा जो विस्कस फोर्स आहे तो प्रोपोर्शनल आहे. व्हॅरियस जे थिंग्स आहे त्याच्यावरती प्रोपोर्शनल आहे. तो फर्स्ट थिंग आहे विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. दुसरा आहे दिस विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ ऑब्जेक्ट किंवा रेडियस ऑफ मेटॅलिक स्पियर असे म्हणतो, जो आपण स्पियर ड्रॉप करतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि थर्ड वन इज विस्कस फोर्स इज डिपेंड ऑन द टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही. ओके, व्ही काय आहे? टर्मिनल व्हेलॉसिटी जी अचीव केली जाते आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स, दॅट इज नोन एज टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, आता हे जे तीन आपल्याला इक्वेशन मिळाले आहेत प्रोपोर्शनल इक्वेशन, ते काय करणार आहे? आपण कंबाईन करणार आहे. सो विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू, ओके, प्रोपोर्शनल टू इटा आर व्ही. इटा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. सो एफ ही प्रोपोर्शनलिटी साइन काढून टाकलं तर काय करायला लागेल? आपल्याला कॉन्स्टंट मल्टिप्लाय करायचे. तो कॉन्स्टंट काय मिळतो आपल्याला? 6 पाय. कसा फाइंड आउट केला? हे जे लेफ्ट साइड राईट साइड आहे ते आपण एक्स आणि वाय ॲक्सिसवर प्लॉट करणार आहे. त्याचा जो स्लोप आपल्याला मिळतो दॅट स्लोपवरून आपण काय करतो की हा कॉन्स्टंट फाइंड आउट करतो. अँड दॅट वी गॉट इज 6 पाय. 6 पाय कॉन्स्टंट मिळाला आहे. अँड दिस इक्वेशन इज नोन ॲज स्टोक्स लॉ. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण काय बघणार आहे? सो आवर नेक्स्ट आर्टिकल इज कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी तर आपण डेरिवेशन बघणार आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी बाय स्टोक्स मेथड. स्टोक्स मेथडच्या सहाय्याने कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यासाठी पुन्हा एकदा आपण सेम अरेंजमेंट घेणार आहे. ओके, जरा मी झूम करून इथं काढतो आहे. एक फ्लास्क आहे विच इज फिल्ड विथ ए लिक्विड. फॉर एक्झाम्पल कोणतेही वॉटर घ्या. आता आपण हाच एक्सपेरिमेंट लॅबमध्ये करतो त्यावेळी इथं ग्लिसरीन वापरतो आहे. ओके, हा सेम एक्सपेरिमेंट आपल्याला लॅबमध्ये पण करता येतो. सो दिस फील्ड विथ ए लिक्विड हॅविंग डेन्सिटी, याची डेन्सिटी आहे रो. ओके, जी लिक्विड आहे त्याची डेन्सिटी रो आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे? एक मेटल स्पियर ड्रॉप करणार आहे. ओके, तो ड्रॉप केल्यानंतर काय होईल की मेटल स्पियर ट्रॅव्हल होणार आहे लिक्विडमधून आणि आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अचीव करेल. दॅट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज नोन ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही. ओके, हा जो स्पियर आहे याची रेडियस आहे आर आणि याची डेन्सिटी आहे डी, स्मॉल डी. ओके, सो आपल्याला काय करायचं? याचा मास आणि व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम कसं काढता येईल? व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4π3 πr क्यूब. ओके, सो आता याची जर डेन्सिटी डी असेल तर मास कसं काढतो आपण? मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्ही. सो व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम आहे 4/3 πr क्यूब इंटू डी. दिस इज द मास ऑफ द मेटॅलिक स्पियर किंवा ऑब्जेक्ट. हा या मासचा ऑब्जेक्ट आपण इथून ड्रॉप करणार आहे. सो याच्यावरती व्हॅरियस फोर्स असतील. कोणकोणते फोर्स असतील? फर्स्ट आहे की तो खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला बिकॉज ऑफ इट्स वेट फ्लो मूव्ह होतो आहे. वेट त्याचं काहीतरी आहे त्याच्यामुळे मूव्ह होतो आहे. वेट ऑफ मेटॅलिक स्पियर. ओके, दिस इज डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे तो. दुसरा कोणता फोर्स असणार आहे? दुसरा असणार आहे अप्पर डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला विस्कस फोर्स असणार आहे. ओके, कारण सॉलिड स्टेबल आहे आणि बॉल आहे तो व्हेलॉसिटीमध्ये आहे. सो दोन्हीमध्ये काय होणार आहे? फ्रिक्शन होणार आहे आणि विस्कस फोर्स आहे विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. दुसरं काय असणार आहे? आर्किमिडीज प्रिन्सिपलनुसार हा काय करणार आहे? त्याच्या व्हॉल्यूम एवढं व्हॉल्यूम काय करणार? लिक्विडचं डिस्प्लेस करणार आहे. दॅट इज थ्रस्ट फोर्स असणार आहे. तो पण अपोजिट डायरेक्शनला आहे. त्याला आपण म्हणणार आहे अप थ्रस्ट फोर्स. ओके, सो एवढे 3 फोर्सेसच्या अंडर, ओके, त्याला म्हणणार आपण F1, F2 आणि F3. या 3 फोर्सेसच्या अंडर काय होतं? हे जो स्पेरिकल बॉल आहे त्याची मोशन होते आणि या 3 फोर्सच्या अंडर तो मूव्ह होतो आणि एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अचीव करतो. दॅट इज नोन ॲज अ टर्मिनल व्हेलॉसिटी. सो आपण आता हे फोर्सेस 1 बाय 1 फाइंड आउट करणार आहे. सो F2 प्लस F3 इक्वल टू F1. हे तिन्ही फोर्स कंबाईन करून आपण असं एक इक्वेशन मिळेल, कारण 2 अपवर्डला आहेत, एक डाऊनवर्डला आहे. ओके, सो दिस इज वन इक्वेशन. सो आता यातले फोर्सेस आपण 1 बाय 1 फाइंड आउट करूया. सो ह्याला एक इक्वेशन नाव द्या. फर्स्ट इक्वेशन, फोर्स F1 इक्वल टू वेट ऑफ मेटॅलिक स्पियर. कसं काढतो आपण? मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास आपल्याला मिळालेला आहे 4/3 πr क्यूब इंटू डेन्सिटी डी इंटू जी ॲज इट इज. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. सो नेक्स्ट फोर्स आहे कोणता आहे? नेक्स्ट फोर्स, दॅट नेक्स्ट फोर्स इज विस्कस फोर्स. आपण डेरिवेशन ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे 6π η r v. ओके, सो
थर्ड फोर्स आहे अपथ्रस्ट फोर्स. अपथ्रस्ट फोर्स कसं करायचं, हे ना जे व्हॉल्यूम डिस्प्लेस केलेलं आहे तो त्याचं व्हॉल्यूमचं वेट. सो F3 इज इक्वल किती व्हॉल्यूम डिस्प्लेस केलेलं आहे त्या मेटॅलिक स्पिअर एवढ्या व्हॉल्यूम त्यानं डिस्प्लेस केलेलं आहे. सो वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड, त्यानं जेवढं लिक्विड डिस्प्लेस केलेलं आहे त्या लिक्विडचं काय असणार आहे वेट. सो दॅट इज अ फोर्स F3. सो वेट कसं काढणार आहे, मास ऑफ लिक्विड, मासवरून पहिल्यांदा आपल्याला व्हॉल्यूम माहीत पाहिजे, दॅट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्पिअर. सो व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्पिअर इंटू डेन्सिटी. इथं आपण लिक्विडची घेणार आहे, इथं अगोदर आपण कशी घेतली इथं मेटल स्पिअरची, इथं घेणार लिक्विडची डेन्सिटी रो इंटू जी. ओके, सो आपल्याला काय मिळेल 4/3 πr³ रो इंटू जी. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करणार आहे, जे तिन्ही व्हॅल्यू मिळाले ते इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे सगळ्याच व्हॅल्यू. सो फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 आपल्याला काय मिळते बघा. इक्वेशन 1 काय आहे, F2 प्लस F3. F2 व्हॅल्यू 6π/RV प्लस F3 किती आहे बघा, F3 इज 4/3 πr³ रो जी and then 4/3 πr³ dg. हे झालं F1. ओके, आता जे सिमिलर क्वांटिटी एका साईडला घेऊया 4/3 πr³, हे लेफ्ट साईड लिहिलं 6π/RV इक्वल टू हे 4/3 कॉमन काढूया आपण 4/3 πr³ आणि जी कॉमन येईल πr³, जी कॉमन येईल आणि रो काय होणार आहे रो मायनस डी. सॉरी डी मायनस रो. यातले कॉमन जे फॅक्टर आहेत पाय, एक आर कॅन्सल होऊन जाईल. सो आपल्याला काय मिळणार आहे बघा, हे इटा V6 इटा V या साईडला राहिलं, त्यापैकी मी काय करणार आहे V फक्त लिहिलं तर टर्मिनॉलॉसिटी 6 या बाजूला घेतलं तर काय होणार आहे 18 होणार आहे. 6 × 3 18 इंटू आर स्क्वेअर उरणार आहे इथं जी डी मायनस रो. सो इथं मिळणार आहे आपल्याला इटा. ओके, 4/18 आहे ते थोडं सिम्प्लिफाय केलं आपण, 2 / 9 येईल, ते 2 न डिवाइड केलं बोथ डिनॉमिनेटर न्यूमरेटर. सो 2/9 r³ g d minus rho divided by eta. This is the derivation of equation of terminal velocity. ओके, आता आपण काय करू शकतो, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा फाइंड आउट करू शकतो. हे इटा एका साईडला घ्यायचं, ते त्याच्या दुसऱ्या साईडला घ्यायचं. सो इटा इक्वल टू 2/9 r² g d minus rho divided by terminal velocity v. This is the equation of coefficient of viscosity. Okay, so next part of our lecture is factor affecting viscosity. Viscosity वरती जे अफेक्ट करणारे फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण इथं बघणार आहे. सो जो फर्स्ट फॅक्टर आहे दॅट इज टेम्परेचर. ओके, टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय होतं विस्कॉसिटीचं, तसं टेम्परेचर जसं आपण वाढवलं, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस विस्कॉसिटी काय आहे एकमेकाच्या डिक्रीजेस. सो विस्कॉसिटी अँड टेम्परेचर इनवर्सली प्रोपोर्शन आहे. ओके, टेम्परेचर वाढलं तर विस्कॉसिटी कमी होते, टेम्परेचर कमी केलं तर विस्कॉसिटी वाढते. ओके, सो बोथ थिंग्स आर इन इनवर्स प्रोपोर्शन. सेकंड आहे सेकंड फॅक्टर अफेक्टिंग फॅक्टर आहे अडल्टरेशन. ओके, दिस इज द केमिस्ट्री मधला वर्ड आहे. अडल्टरेशनचा मिनिंग काय आहे, मिक्सिंग सोल्युबल मटेरियल इन लिक्विड. ओके, सोल्युबल मटेरियल लिक्विडमध्ये मिक्स करायचं, याला काय म्हणतात अडल्टरेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये आपण काय मिक्स करू शकतो, साल्ट मिक्स करू शकतो किंवा शुगर मिक्स करू शकतो. दोन्ही कसे आहेत, सोल्युबल आहेत. सो असे साल्ट वॉटर घेतलं त्याची विस्कॉसिटी आणि साल्ट टाकलेल्या वॉटरची विस्कॉसिटी काय चेंजेस होतील. सो आपण ज्यावेळी अडल्ट्रेशन करतो त्यावेळी काय होते की विस्कॉसिटी आहे ती वाढते. सो विस्कॉसिटी इन्क्रीजेस. सो दिस टू आर द फॅक्टर ऑफ अफेक्टिंग द विस्कॉसिटी. ओके, सो नेक्स्ट पार्ट ऑफ आवर लेक्चर इज टेस्टिंग मेथड्स. ओके, मटेरियल टेस्टिंगचे जे मेथड्स आहेत ते आपण आता बघणार आहे. त्यामधले मेन 2 टाईप आहेत की डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. ओके,
आणि दुसरा पार्ट आहे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. ओके, डिस्ट्रक्टिव्हचा मिनिंग आहे तोडफोड करणे किंवा सॅम्पल जे आहे टेस्टिंगसाठी ते खराब होतं डिस्ट्रक्टिव्ह केसमध्ये, नॉन डिस्ट्रक्टिव्हमध्ये होत नाही. सो याचा शॉर्ट फॉर्म आहे नॉन डिस्ट्रक्टिव्हचा NDT. सो डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचा आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल? फॉर एक्झाम्पल एखादी वायर आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, ब्रेकिंग स्ट्रेस फाइंड आउट करायचा. काय करतो आपण, ती एक वायर घेतली, आपण वायर एका फिक्स सपोर्टला जोडली, दुसऱ्या एंडला काय केलं, दुसऱ्या एंडला आपण मास अटॅच केलं. ओके, ब्रेकिंग स्ट्रेस काढायचे म्हणजेच की मॅक्झिमम किती ते मास लोड अटॅच केलं तर ते सहन करू शकतो, मॅक्झिमम किती त्याची कपॅसिटी आहे फाइंड आउट करायची. सो आपण मास 1M 2M 3M असं लावलं. एक पर्टिक्युलर मास झाल्यानंतर काय होणार आहे की वायर ती तुटणार आहे. वायर तुटल्यानंतर काय होणार आहे की त्या तुकड्यातला एक तुकडा आहे, वन पार्ट आहे तो वरती सेलिंगला राहील, दुसरा पार्ट आहे तो मास सोबत काय होणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे ते सॅम्पल जे वायर आहे त्याचे काय झालं, डिस्ट्रक्शन झालं, तुटली. सो याला काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं पण ते सॅम्पल आहे ते खराब झालं. ओके, वायर आहे ती खराब झाली, ती पुन्हा तुम्ही यूज करू शकत नाही. तुम्हाला ब्रेकिंग स्ट्रेस मिळाला, ब्रेकिंग किती मास ते सहन करू शकते हे मिळालं, पण ते सॅम्पल खराब झालं. इन केस ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग काय होतं की ते सॅम्पल खराब होत नाही. सॅम्पल खराब न करता, सॅम्पल न तोडफोड करता काय करू शकतो आपण, त्याची टेस्टिंग करू शकतो. त्याच्या खूप जास्त खूप मेथड्स आहेत. जसं आपण डिस्ट्रक्टिव्ह एकच मेथड बघितली, पण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेक्निकच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत. त्या मेथडची फक्त आपण काय करणार आहे, नेम्स फक्त बघणार आहे. ओके, फर्स्ट आहे रेडिओग्राफिक टेस्टिंग, ज्यामध्ये काय केलं जातं की एक्सरेच्या साहाय्यानं टेस्टिंग केलं जातं. दुसरं आहे अल्ट्रासॉनिक टेस्टिंग, यामध्ये एक्सरेच्या साहाय्याने केलं जातं. यामध्ये अल्ट्रासॉनिक वेव्हचा यूज केला जातो टेस्टिंगसाठी, त्यामध्ये सॅम्पल डिस्ट्रक्ट होत नाही. थर्ड केसमध्ये ED करंट, जे मॅग्नेटिक जे कंडक्टिव्ह आहे त्यामध्ये ED करंट टेस्टिंग आहे, करंट पास करायचं आणि त्यामध्ये कुठे लिकेज किंवा काय प्रॉब्लेम आहे ते चेक करायचं. दुसरं आहे मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग, मॅग्नेटिक मटेरियलसाठी ही मेथड यूज केली जाते. सो मटेरियलमध्ये कोणते फॉल्स क्रॅक्स आहेत ते इझिली फाइंड आउट केले जातात. नेक्स्ट टेक्निक आहे लिक्विड पेनिट्रेशन टेक्निक. ओके, फॉर एक्झाम्पल सरफेसवरती क्रॅक आहे तर लिक्विड काय होतं की त्या क्रॅकमध्ये पेनिट्रेट होतं आणि इझिली आपण ते या मेथडच्या साहाय्याने फाइंड आउट करू शकतो. थर्ड टेक्निक आहे थर्मल इन्फ्रा रेडिओग्राफी टेस्टिंग. ओके, सो याच्यामध्ये काय केलं जातं की हीट करून मटेरियलचं पाहिलं जातं आणि त्याच्यातून जे रेडिएशन त्याच्या स्टडीवरून आपल्याला क्रॅक्स अँड फॉल्स मिळतात. सेवन्थ मेथड आहे व्हायब्रेशन अनालिसिस. नेक्स्ट इज लिकेज टेस्टिंग. नेक्स्ट पार्ट इज होलोग्राफिक टेस्टिंग. ओके, होलोग्राफिक मेथडच्या यानं आपण मटेरियल टेस्ट केलं जातं. ओके, हे हायर लेवल फिजिक्समध्ये टेस्टिंग यूज केले जातात. हे जे व्हॅरियस टेस्टिंग्स आहेत त्यामध्ये काय होतं की सॅम्पल अजिबात खराब होत नाही, सॅम्पल पुन्हा रियुजेबल होतं. हा याचा बेनिफिट्स आहे, ते पुढे जाऊन आपण मेरिट्समध्ये बघणार आहे. सो ह्या ज्या व्हॅरियस मेथड्स आहेत त्या मोस्टली यूज केल्या जातात टुडेज वर्ल्डमध्ये टेस्टिंगसाठी. आणि डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहेत ते सध्या कशा आहेत, दॅट इज आउटडेटेड. आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहेत ते जास्त करून वापरले जातात. ओके, आपल्या कॉलेजमध्ये पण हे यूज केले जातात, जे आपल्या अप्लाइड मेकॅनिक्स डिपार्टमेंट आहे तिथे व्हॅरियस टेक्निकचे मेथड्स आहेत. ओके, आता मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचं बघणार आहे. सो मेरिट्स म्हणजेच काय, ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड. बुक्समध्ये खूप दिलेलं आहे दोन्ही बुक्समध्ये, निराली आणि टेकमॅकच्या. आपण काही मेन ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघणार आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस टेक्निक इज मटेरियल जे आहे ते आपण काय करू शकतो, रियुजेबल करू शकतो. मटेरियल कॅन बी यूज्ड आफ्टर टेस्टिंग, जे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये करता येत नाही. वायर एकदा तुटली की ती पुन्हा वापरता येत नाही. सो या केसमध्ये काय होतं की टेस्टिंग झाल्यानंतर मटेरियल ते यूज केलं जातं. ओके, आफ्टर टेस्टिंग आपण ते यूज करू शकतो. दुसरं आहे की इट इज पॉसिबल, कधी पॉसिबल आहे, ऑल पॉसिबल जे पॅरामीटर्स आहेत ते टेस्ट केले जातात त्याच्यामध्ये, ऑलमोस्ट ऑल पॉसिबल पॅरामीटर. जसं की डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये काय केलं की एकच पॅरामीटर ब्रेकिंग स्ट्रेस केला आणि ती वायर सॅम्पल खराब झालं, दुसरं पॅरामीटर चेक करता येत नाही.
सो हे जे टेस्टिंग आहे ते कसं आहे की पॉसिबल आहे व्हाईल मॅन्युफॅक्चरिंग. ओके, एखादा ऑब्जेक्ट तयार करतानाच त्याचं टेस्टिंग केलं जातं, मॅन्युफॅक्चर करतानाच त्याचं टेस्टिंग घेऊ शकतो आपण. ओके, एक्सरे किंवा रेडिओ अल्ट्रासॉनिक टेस्टिंग आहे ते मॅन्युफॅक्चरच्या वेळी सुद्धा आपण घेऊ शकतो. बरेचसे टेक्निक्स आहेत. ओके, सो मॅन्युफॅक्चर करताना आपण घेऊ शकतो. ऑपरेशन म्हणजे ज्यावेळी ते वर्किंग प्रोसेसमध्ये पण आपण ते टेस्टिंग पॉसिबल आहे, जे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहेत. ओके, आफ्टर मॅन्युफॅक्चर पण ते पॉसिबल आहे. वर्किंग ते जे सॅम्पल आहे ते कुठं आपण सपोज यूज करत असेल आणि त्या केस त्याचा यूज चालू असताना सुद्धा पण आपण काय करू शकतो, त्याचं टेस्टिंग घेऊ शकतो. सो दीज आर द मेरिट्स. नेक्स्ट आर द डीमेरिट्स ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. कोणकोणते त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत? ह्या ज्या टेक्निक्स आहेत, फॉर एक्झाम्पल एक्सरे, अल्ट्रासोनोग्राफी, हे कसे आहेत, खूप कॉस्टली आहेत. ओके, हे जे त्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत व्हेरी कॉस्टली आहेत. सो हे याच्या अंडर ज्यावेळी आपण टेस्टिंग घेतो अल्टिमेटली काय होतं की जे टेस्टिंगचं कॉस्ट आहे ते वाढतं. का बरं? कारण ते इक्विपमेंट जे आहेत ते व्हेरी कॉस्टली आहेत. एक्सरे मशीन असेल किंवा अल्ट्रासॉनिक मशीन असेल, ते टेक्निक्स ते इन्स्ट्रुमेंटच खूप हेवीली महाग आहेत. खूप त्याचे कॉस्ट जास्त असल्यामुळे काय होतं की त्याचं टेस्टिंगचं कॉस्ट वाढतं. ओके, सो दीज आर द मेन व्हेरी इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. ओके, सो नेक्स्ट त्याचा डिसएडव्हान्टेजेस काय आहे? नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस आहे त्याचं की जे आपण टेस्ट करतो, टेस्टिंगसाठी कसं आहे की स्किल आणि ट्रेंड पीपल्स आहेत ते रिक्वायरमेंट आहे टेस्टिंगसाठी. अदरवाईज टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. कारण हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते हँडल करणं, ते ऑपरेट करणं, सो त्यासाठी काय लागते, स्किल आणि स्किल पर्सनची रिक्वायरमेंट आहे. ओके, दीज आर द मेन डिसएडव्हान्टेजेस.